नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रामध्ये जलक्रीडेसाठी प्रचंड क्षमता आहे आणि ड्रॅगन बोट सारख्या स्पर्धांमुळे तरुणांमध्ये एक नवं व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे ड्रॅगन बोट सारख्या जलक्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असं मत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलं. ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टापरसे, राज्य संघटनेचे सचिव दिनेश मुंडे, कोषाध्यक्ष भागवत चाटे आणि संघटनेचे प्रभारी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन आणि परभणी जिल्हा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं पहिल्या सिनियर राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प या ठिकाणी करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये राज्यातील 15 जिल्हा संघानं सहभाग घेतला. 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक हा परभणी जिल्ह्याला मिळाला असून दुसऱ्या क्रमांकावर लातूर आणि तिसऱ्या क्रमांकावर बीड जिल्ह्याला समाधान मानावं लागलं आहे. परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन कार्य केल्यास निश्चितच परभणी महापालिका स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात प्रथम येऊ शकते, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांनी केलं आहे. परभणी शहर महापालिका अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्याकरता क्षमता बांधणी कार्यक्रम आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. 13 जूनपर्यंत हा कार्यक्रम राहणार आहे. शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपायुक्त बबन तडवी, सहाय्यक संचालक चंद्रकांत वडेकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, प्रिया गोरखे, विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील पांढरी पोरजवळा येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा भासत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासही बाधा होत असून रात्रीच्या वेळी अंधारामुळे चोरीसारख्या घटनांना आमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. या समस्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी साईनाथ ढोले, शिवप्रसाद लोखंडे, गणेश कोरडे, सुनील कोरडे, आतिक शेख, शेख एजाज, परमेश्वर पांचा, रफियुद्दीन शेख, तुकाराम भुजबळ, सुरेश लोखंडे, प्रताप लोखंडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परभणी शहरातील गणपती मंदिर येथे महाराजांच्या प्रतिमेस अभिषेक करून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदरील पालखी मिरवणूक शहरातील विद्यानगर गणपती मंदिर या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क मार्गे अष्टभुजा मंदिर येथे नेण्यात आली. या ठिकाणी या मिरवणुकीचं विसर्जन करण्यात आलं. काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने शहरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. परभणी जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेले खेळ आणि खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर माधव शेजूळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागील 3 दशकांपासून परभणी जिल्ह्यातील क्रीडा विश्वाला गतिमान करण्यासाठी शेजूळ यांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक प्राध्यापक डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर यांनी रविवारी परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात प्राध्यापक डॉक्टर माधव शेजूळ यांच्या सेवानिवृत्तीच्या औचित्यानं आयोजित सेवा गौरव आणि गौरव ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना केलं. यावेळी अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अशोक सोनी, प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय जाधव, प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे, कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव, प्राचार्य डॉक्टर शेख बाबर, जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे, मंगल पांडे, डॉक्टर शरद सूर्यवंशी, डॉक्टर सचिन देशमुख, डॉक्टर भास्कर माने, डॉक्टर प्रदीप देशमुख, डॉक्टर माधव शेजूळ, उत्तरताई शेजूळ यांची उपस्थिती होती. यावेळी रणजित काकडे संपादित गोदा काटचा मितवा या प्राध्यापक शेजूळ यांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.